सर्वात प्रथम मी शिलामोती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि या संस्थेमध्ये कार्य करत असताना ज्या काही सामाजिक अडचणी आहेत, या अडचणी ओळखून सर्वात पहिले जी काही संस्थेची त्रिसूत्री आहे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, या माध्यमातनं 2010 साली आम्ही ही संस्था सुरू केली. आणि मला या निमित्ताने एक संत कबीरांचा एक दोहा आठवतोय की धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली खिचे सिचे सवघडा, ऋतू आये फल होय. म्हणजे कुठलेही कार्य आपण जेव्हा सुरुवात करतो कार्याची, तर कबीर यात म्हणतात की आपण एखाद्या छोट्याशा रोपट्याला एकदाच 100 घागरी जर पाणी टाकलं तर लगेच त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये काही रूपांतर होणार नाही. जेव्हा ऋतू येईल, जेव्हा हंगाम येईल, त्यावेळेसच त्याला फळ लागतील. म्हणून 2010 साली आम्ही जे एक छोटंसं संस्थेच्या माध्यमातून जे काही शिलामोती बहुउद्देशीय संस्थेचं रोपटं लावलं होतं, खऱ्या अर्थाने आज या रोपट्याचं वटवृक्ष झालं आहे असं म्हणता येईल. आम्ही जेव्हा कार्य करत असतो तेव्हा कुठल्याही फळाची अपेक्षा नाही करत, परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो, त्या गोष्टीत आपला उद्देश जर चांगला असेल तर बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात. एक शायर म्हणतो की अगर किसी चीज को आप सच्चे दिल से चाहो तो उसे जुटाने में पूरी कायनात आपके साथ हो जाती है. म्हणून मला या अनुषंगाने सांगावंसं वाटतं की आपण नेहमी प्रामाणिकपणे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही भगवान बुद्धांनी संविधानात जी बाबासाहेबांनी मूल्य आहेत, या मूल्यांवर आधारित जर आपण काम केलं तर निश्चितच समाज आपली दखल घेतो. आयरे सर, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेबद्दल आपले काय मत आहे, काय सांगाल? ग्रामीण भागामध्ये आरोग्याचा प्रश्न हा खूप गंभीर बनत चाललेला आहे. जरी सरकारी योजना प्रत्येक रुग्णासाठी या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणूया आपण आहेत, परंतु त्या योजना, सरकारी योजना ग्रामीण भागातील त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य माध्यम आहे असं मला वाटत नाही. प्रायव्हेट प्रॅक्टिशनर हे त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. काही ग्रामीण भागात सेवा देतात, काही ग्रामीण भागाच्या आसपास मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत. पण या हॉस्पिटलमध्ये जर दर्जेदार सुविधा पुरवायच्या असतील तर त्यासाठी जो डॉक्टरांना आर्थिक खर्च लागतो तो कदाचित रुग्णांना परवडत नाही. म्हणून हा कुठेतरी जो मधला गॅप आहे, हा जर भरून काढायचा असेल तर त्या शासकीय योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पण चांगल्या प्रकारे कार्य व्हायला हवं. आपल्या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विषयक असेल, परत गरजूंना मदत नेहमी केली जाते, त्याबद्दल काय सांगाल डॉक्टर साहेब? हां, तर ह्या सगळ्या अडचणी ओळखून आम्ही 2014 मध्ये प्रत्येक आजारावरती म्हणा किंवा एक सर्व आजारावरती मिळून अशा प्रकारच्या शिबिरांची संकल्पना चालू केली. तर आत्तापर्यंत जवळपास 50,000 रुग्णांना आम्ही या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा चेकअप करून त्यांना मेडिसिनचा पण लाभ दिला आहे. यामध्ये स्पेशलायझेशनचे पण आम्ही कॅम्प्स घेतले आहे. आता यामध्ये कसं आहे की जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, म्हणजे यामध्ये SC, ST आणि इतर समाजाचे पण ज्यांची आर्थिक व्यवस्था आहे, बाजू कमकुवत आहे, अशांना आम्ही या माध्यमातून मदत करत असतो. तर यापुढे संस्थेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे की ग्रामीण भागात पण एक मोबाईल मेडिकल व्हॅन या एक संकल्पनेच्या माध्यमातून जागेवर आपल्याला त्यांना उपचार करून त्यांना औषधही पण पुरवता येईल. तर बघूया कसं होईल. संविधान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आपण कोणते उपक्रम राबवतात? हां, खरंच खूप चांगला प्रश्न विचारला आपण. तर आजकाल काय झालं आहे की आपण बघतो आहे की संविधानाची खऱ्या अर्थाने पायमल्ली होताना दिसत आहे. लोकशाही
मध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण या संविधानाच्या बचावासाठी काही गट पुढे येतो आणि म्हणतो की संविधान बचाव करण्याची गरज आहे. तर मला असं म्हणायचं की ते संविधान बचाव करण्यापेक्षा संविधान वाचणं खूप गरजेचं आहे. तर मुळात संविधान जर आपल्याला कळालं तर आपण त्या संविधानाच्या आधारित जी आपली देशातील पूर्ण व्यवस्था उभी आहे या व्यवस्थेविषयी आपल्याला लक्षात येईल. म्हणून या अनुषंगाने आम्ही यावर्षी 26 नोव्हेंबर हा जो संविधान दिन आहे, तर या संविधान दिनाचं औचित्य साधून कमी वेळ मिळाला होता ॲक्च्युली त्यावेळेस. पण लासलगाव, विंचूर आणि येवला परिसरातल्या जवळपास 13 ते 14 शाळांमध्ये आम्ही पोहोचलो आणि त्या ठिकाणी संविधानावर आधारित आम्ही 26 नोव्हेंबरला परीक्षा घेतोय असं प्रत्येक शिक्षकांना आव्हान केलं की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये सहभाग घ्यायला लावा. तर यासाठी आम्ही काही गट तयार केले होते, लहान गट, मध्यम गट आणि एक खुला गट की जो शिक्षक वगैरे सर्वांना यामध्ये सहभागी होता येईल. तर यात काय झालं की ₹50 या परीक्षेची एक फीज ठेवली होती विद्यार्थ्यांसाठी. पण ही फीज असल्यामुळे काय झालं की शालेय फी व्यतिरिक्त एक्स्ट्रा फी विद्यार्थ्यांकडनं घ्यायची शिक्षक काय तयार होत नव्हते. मग आम्ही काय केलं यासाठी एक संविधान ज्ञानदाता एक संकल्पना तयार केली की समाजामधून लोकांना तयार केलं आणि तुम्ही डोनेट करा या विद्यार्थ्यांची फीज. म्हणजे प्रत्येक शाळा कोणीतरी दत्तक घ्या. अशा माध्यमातून संविधान ज्ञानदाता या संकल्पनेतून लोकांकडनं यासाठी डोनेशन कलेक्ट केलं आणि जवळपास म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल की कमी वेळामध्ये जवळपासच्या सर्व शाळांमधले जवळपास 1600 विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. मग त्या विद्यार्थ्यांना यापुढे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी मग आम्ही 15 फेब्रुवारीला संविधान गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये आम्ही या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचं प्रमाणपत्र दिलं. ज्या शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येने सहभागी केले त्या शाळांना ट्रॉफीज दिल्या. नंतर विशेष बाब म्हणजे पहिल्यांदा आम्ही या राज्यस्तरीय उपक्रमामध्ये भाग घेऊन आमच्या या पूर्ण ग्रुपमधली एक विद्यार्थिनी राज्यस्तरीयमध्ये पण प्रथम आली लहान गटामधून. जे शिक्षक केंद्र प्रमुख यांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यांना पण ट्रॉफीज, प्रमाणपत्र दिले. शिवाय जे संविधान ज्ञानदाते ज्यांच्या आर्थिक सहभागामुळे हे शक्य झालं त्यांचा पण आम्ही या कार्यक्रमामध्ये गौरव केला. युवकांनी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी काय करायला हवे, काय सांगा? युवकांनी सर्वात महत्त्वाचं की शिक्षण घेताना एक MSW नावाचा अभ्यासक्रम आहे. तर युवकांना खरंच जर सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर MSW सारखे जे अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रममध्ये एक तर तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा ते रिमोट पण असा अभ्यासक्रम चालतो तर तो अभ्यासला पाहिजे. आणि तसं नसेल तर प्रत्येकात मी म्हणतो की उपजतच एक इच्छा असते की आपल्याला थोडंसं सोशल वर्क करता आलं पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बघतो की एखादं कार्य तो करतो तेव्हा आपल्याला वाटतं की या कार्यात कुठेतरी मदत करावी. म्हणून प्रामाणिकपणे काम करून आपल्या अवतीभोवती पण आपल्याला या गोष्टी करता येतात. आपल्या आजूबाजूला कोणी जर काही आरोग्याचा प्रॉब्लेम असेल, दुसरा कुठला प्रॉब्लेम असेल तर त्याला मदत करणं म्हणजे ते एक प्रकारचं सामाजिक कार्यच आहे. आहिरे सर, आयुष्यातील एखादा प्रसंग असेल जो तुम्हाला कायम प्रेरणा देतो, काय सांगा? मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर त्यावेळेस माझ्या एक अभयभंग आणि राणीभंग यांच्याविषयी एक लेख वाचला होता मी की जवळपास 1980च्या दशकातली ही गोष्ट असेल की हे दोघंही पण यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. तर पुण्यामध्ये त्यावेळेस त्यांनी MBBSचं एज्युकेशन घेतलं आणि या दोघांनी MBBSचं घेतल्यानंतर परत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यांनी MD मेडिसिन केलं डॉक्टर अभयभंग यांनी आणि त्या राणीभंग यांनी MD गायनेक केलं. तर या दोघांनी त्यावेळेस जर ठरवलं असतं तर ते त्यांच्या स्वतःच्या एरियात जाऊन मोठं हॉस्पिटल टाकू शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये जाऊन त्यांनी आदिवासींची सेवा करण्यासाठी तिथे स्वतःचं एक कुटीर रुग्णालय चालू केलं
आणि त्या माध्यमातून आज पण ते आदिवासींची सेवा करतायत. की त्या काळात तिथे रस्त्यांचे प्रॉब्लेम होते, नंतर पाण्याचा प्रश्न असेल, पाऊस इतका पडतो, एवढे मोठे प्रॉब्लेम असून त्यांनी त्या भागामध्ये ते एक समाजसेवा सुरू केली. आणि त्यांचं जे कुपोषणाचं मॉडेल आहे ते ॲक्च्युली गव्हर्नमेंटने पण अप्रूव्ह केलेलं आहे. आज कुपोषणासाठी राणी बंगाबाई यांचं मॉडेल वापरलं जातं. तर हे दोघं पण माझे इन्स्पिरेशन आहेत. पुढील काळात आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोणते मोठे प्रकल्प राबवण्याचा आपण विचार करत आहात? तर आपण जो आरोग्याविषयी प्रश्न विचारला की ग्रामीण भागातली जी आरोग्य व्यवस्था आज कशी आहे, तर ग्रामीण भागामध्ये आधुनिक उपचार सवलतीच्या दरात मिळावे यासाठी एक मोठ्या प्रकारचं हॉस्पिटल की जिथं सर्व सुविधा एकाच छताखाली भेटतील असे ग्रामीण भागात हॉस्पिटल असावं. त्यानंतर संस्थेची स्वतःची असे एक गुरुकुल सारखं स्कूल असावं. त्यानंतर आदिवासी भागांमध्ये मेडिकल मोबाईल युनिटच्या द्वारे आपल्याला सेवा देता यावी. आणि एक निसर्गोपचार केंद्र की ज्याद्वारे आपल्याला आयुर्वेदिक उपचार पण लोकांपर्यंत पोहोचवता येतील. आणि बरेचसे शरीराचे जे आजार असतात त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट मनाची जास्त असते, म्हणून पहिले मानसिक चिकित्सा खूप करणं गरजेचं आहे. मग यासाठी एक निसर्गोपचार केंद्रासारखं पण युनिट असावं असा मानस आहे. बघू तुमच्यासारख्यांच्या सहकार्यामुळे शक्य झालं तर करूया प्रयत्न. जाता जाता तरुण डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? सामाजिक कार्यकर्ते जे आहेत यांनी मोठमोठ्या ज्या NGO काम करत आहेत आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे, तर या स्कीम लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. फक्त सरकारला धारेवर धरण्यापेक्षा सरकारच्या ज्या योजना आहेत त्या जर लोकांपर्यंत पोहोचवता आल्या तर ते पण एक खूप मोठं कार्य होईल. आणि जे डॉक्टर्स आहेत या डॉक्टरनी आपापले जे समजा आता ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद असतील हे आपापसातले प्रश्न त्याच्यासाठी भांडत बसण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने ज्याची शपथ घेतली आहे त्या डिग्रीला जर न्याय द्यायचा असेल तर प्रत्येक रुग्णाच्या माध्यमातून आपण त्याच्या शरीरावर तशीच मनावर चिकित्सा करायची. आणि प्रसंगी त्या रुग्णाला जर खरंच आर्थिक त्याच्याकडे नसेल